आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत विज्ञान नाटिका द यंग ग्रॅनी. लेखक डॉक्टर समीर मोने. सहभागी कलाकार वृद्ध रीटा संध्या ओक. पत्रकार उत्तरा नातू. ॲडेल जयश्री फेणे. एडेमो रामदास जाधव. लहान रीटा शिवांजली सापे. तरुण रीटा जानवी पाध्ये. प्रोफेसर लेवी आणि विक्टर अर्पित राऊळ. स्टॅनली कोहेन दौलत फेणे. पेशी. एक पेशी, अनेक पेशी, असंख्य पेशी. या पेशींचं माणसासारखं नसतं. एक पेशी दुसऱ्या पेशीला वाढीसाठी मदत करते. माणसं करतात का मदत? नाही करत ना. एक पेशी दुसऱ्या पेशीला वाढीसाठीचे सिग्नल देते. ही एक क्रांतिकारी कल्पना. NGF नर्व ग्रोथ फॅक्टर. NGFनं न्यूरोसायन्स मेडिसिन्सची दारं उघडली. अल्झायमर्स, पार्किन्सन्स यासारख्या जुन्या आजारांवर औषधांचा शोध सुरू झाला. पण हे सगळं घडलं कसं? हाऊ? कोण आहे? रीटा लेवी मोंताल्चिनी इथेच राहतात का? हो. मुलाखत सुरू करण्यापूर्वी सगळं काम पुरं करीन म्हटलं तर तेही करू देईनात. वेस्ट ऑफ टाइम. मुलाखत मुलाखत. हां अगं ये. केव्हापासून वाट बघते मी तुझी. आणि येताना ते दार लाव. हां. हो गॉश, आता काय झालं? तुमचा बुके विसरले बाहेरच. अगं आता कशाला हवा बुके फिके? केवढा दम लागलाय बघ तुला. ये आत बस निवांत. नाही, तो एडिटर फाडून खाईल मला. तू एकटीच आलीस? बरोबर कोणी फोटोग्राफर वगैरे नाही आला का? छे, ते दिवस संपले मॅडम. आता मीच मुलाखतकार, मीच बातमीदार आणि फोटोग्राफर पण मीच. थांबा आलेच. आता फोटोग्राफर नाही तर मुलाखत कशी होणार? सगळंच विपरीत. मॅडम. हा आधी ते दार लाव. लावते. दोन्ही हात एंगेज आहेत. कसं लावू? हा किती वेंदळी आहेस ग तू. हो लावते. ते रीटा मॅडम तुमच्या दर्शनाने मी भांबावून गेलीये. आधी ते दार लाव ग. हो लावते. अगं जरा जपून. इकडे तिकडे धक्का लावशील आणि माझे नर्व टिश्यूज डॅमेज करशील. तुमचे नर्व टिश्यूज? माझे म्हणजे तिकडे पेट्री डिश मध्ये प्रयोगासाठी ठेवलेले. कुणाचं कल्चर असतं तर कुणाचं काही. ते मांजरे येतात ना त्याच्या मागावर, म्हणून दार लावून घ्यायचं चटकन. जा लावून घे. पण तुम्ही अजूनही अशा जुनाट पद्धती वापरता? मुलाखत नंतर आधी दार. हा ओके. हो लावते. वेंदळी असलेस तरी हुशार दिसतेस. अडचणीतून मार्ग काढला हेच खरं. हा तर मी काय म्हणत होते, आपण अजूनही या जुनाट पद्धती म्हणजे पेट्री डिश वगैरे वापरता? अगं पद्धत जुनी काय आणि नवी काय, पद्धत महत्वाची नाहीये, रिझल्ट मॅटर्स. आणि या पेट्री डिशची वगैरे मला सवयच आहे ना ग जुनी. 20-25 पासून हेच तर करत आलीये. होतील की आता 75-80 वर्ष. तुला सांगते अडचणीच्या काळात तर मी विणकामाच्या सुयांचा स्काल्पेल म्हणून वापर केलाय. तुम्ही ग्रेटच आहात मॅडम. त्यात आता 100 पार करताय. ह्या तुमच्या शतकपूर्तीच्या पूर्वसंध्येला मी तुम्हाला हा पुष्पगुच्छ अर्पण करू इच्छिते. आमच्या वर्तमानपत्राकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अजूनही आपण खूप जगून विज्ञानाची सेवा करत राहावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. बास झाल्या. फॉर्मॅलिटीज बास झाल्या. अहो फॉर्मॅलिटीज नाही मॅडम, मनापासून बोलतेय. मला शुभेच्छा दिल्यास न ग दीर्घायुष्यासाठी. मी अजून किती वर्ष जगावं असं तुला वाटतं? अहो तुम्ही जितक्या जगाल तितकं हवंच आहे आम्हाला. पण तरी अजून 50-1 वर्ष तरी नक्की. तुमच्या 150व्या वाढदिवसाला पुन्हा तुमची मुलाखत घेता यावी बस.
काहीतरीच इम्पॉसिबल. त्यात काय इम्पॉसिबल? अहो तुमच्याकडे बघता तुम्ही अजून सहज 50 वर्ष काढाल असं वाटतं. माझं एक ठीक आहे ग. तुझं काय? माझं काय? तू अजून 50 वर्ष काढशील असं वाटते का तुला? 10 वर्ष टिकलीस ना तरी खूप आहे. काय मॅडम? अगं मगाशी आलीस त्यावेळेला किती दम लागला होता तुला. आता 7-7 मजले चढून आल्यावर काय होणार? का? जिने का चढून आली? लिफ्ट चालू नव्हती का? चालू स्थितीत नव्हती. अच्छा, म्हणजे तू वेस्ट साईडने आलेली दिसतीयस. ईस्ट वेस्ट माहित नाही, लिफ्ट चालू नव्हती. अगं एक दिवसाआड एक लिफ्ट चालू आणि एक बंद असं धोरण आहे आमच्या अपार्टमेंटचं. आज वेस्ट साईडची लिफ्ट बंद होती. हा तुला वॉचमननं सांगितलं असणार. मी सुद्धा तुला फोनवर सांगितलेलं असेलच. नाही, मला कोणी सांगितलं नाही. तुम्ही पण विसरला असाल वयानुसार. मी विसरले? अगो बाई, मी विसरले? नाही, तूच विसरली असशील वयानुसार. हा असेलही. मीही आले ना आता 60च्या जवळ. अगं काळजी करू नको. ही बा, विसरणं ना ही एक टेम्पररी फेज असते. काय ग, तुमच्या घराण्यात कोणाला नाहीये ना काय? अल्झायमर? हो नाही. अगं असेल तरी काळजी करू नको. मी आहे ना, मी देईन औषध. हा, याच विषयातलं संशोधन आहे ना तुमचं. म्हणजे आठवलं तुला अल्झायमर नाही. थँक गॉड. चल, तुला मस्तपैकी वाईन पाजते का पिझ्झा खातेस? नको. ते वाईन पिझ्झा सगळं राहू दे. आधी मुलाखत. हा, तू मुलाखतीसाठी आली आहेस ना. रीटा लेवी मोंटाल्सिनीची एक्सक्लुझिव्ह मुलाखत. 100 वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येला मुलाखत घेणार. मुलाखत का? व्हॉट्स युअर नेम? विसरलात ना? नाही, मी नाही विसरले. मी तुझी परीक्षा घेतेय. तुला तुझं नाव आठवतंय का ते? मी ॲना गॅल्वानी. टीना, बरोबर आहे माझ्या लक्षात. नाही, टीना. बरं जाऊ दे. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. मॅडम, तुम्ही अनेक शोध लावलेत, विज्ञानाला वाहून घेतलं. माझ्या विज्ञान संशोधनाचे विषय होते एम्ब्रिओलॉजी, फिजिओलॉजी अँड मेडिसिन. नर्व ग्रोथ फॅक्टरच्या शोधासाठी आपल्याला नोबेल प्राइज मिळाले. माझ्या सहकार्यासोबत स्टॅनले कोहेन. तर आपल्या या दीर्घायुष्याचे, तेही निरामय दीर्घायुष्याचे रहस्य तरी काय? म्हणजे आपलं विज्ञानाप्रती प्रेम, वाहून घेण्याची वृत्ती, की नर्व ग्रोथ फॅक्टरच्या अनुषंगाने आपण शोधलेल्या औषधांचा वापर, की मग जीवन पद्धती, प्रणाली, की चर्चा? थांब. अगं केवढे प्रश्न विचारतेस एकाच वेळी. थांब. हे बघ, अशा शंका ना मला कधी पडल्याच नाहीत बघ. जगत राहिले, काम करत राहिले, अडचणींकडे अडचणी म्हणून न पाहता संधी म्हणून बघितलं. काही गोष्टी मनावर घेतल्या नाहीत, काही मनाला लावून घेतलं नाही. नाही, हे तितकंसं पटत नाही मॅडम. का? अहो 6 वर्षापूर्वी त्या टीव्ही होस्टला कोर्टात खेचायला निघाला होतात आपण. तो तुम्हाला ओल्ड होर प्रॉस्टिट्यूट म्हणाला म्हणून. अगं मला ना त्याला नव्हता धडा शिकवायचा. मला धडा शिकवायचा होता त्याच्या मागच्या बोलवत्या धन्याला. 94 वर्षाची होते तेव्हा मी. म्हणजे आतापेक्षा कितीतरी तरुण. रक्त सळसळत होतं अंगात. ते लेकाचे पार्लमेंट मेंबर्स विज्ञान संशोधनातले फंड्स कट करायला निघालेले. मी पण सभासद आहे संसदेची, लाईफ मेंबर ऑफ पार्लमेंट. आडवी आले त्यांना पार्लमेंटमध्ये. घेतले ना सगळे फंड्स वळवून. असला जळफळाट झाला त्यांचा. म्हणून मग चिखलफेक करण्यासाठी त्यांनी त्या बेप्पे ग्रिलोला उचकवला. भर शो मध्ये तो मला प्रॉस्टिट्यूट म्हणाला. असला सटकावलाय त्याला. चांगला धडा शिकवला. आय टॉट हिम अ लेसन. क्या बात आहे मॅडम. अहो अगदी 94व्या वर्षी सुद्धा हे स्पिरिट. दाद द्यायला पाहिजे तुम्हाला. अगं ते फंड्स वळवून घ्यायचं प्रकरण आहे आत्ताचं, 5-6 वर्षापूर्वीचं. पण माझी सवयच आहे लहानपणापासून. काही झालं, कोणी आडवं आलं तरी आपलं काम थांबवायचं नाही. आपले असतील तर त्यांना न दुखवता मार्ग काढायचा. आणि परकीय असतील तर मग काय फिकीरच नाही.
यावरून आठवलं, आपण लग्न केलं नाही तरी आपलं हे नाव. रीटा लेवी मोंटाल्सिनी. पण मग ही डबल बॅरल गन कशी काय? माझ्या आईचं माहेरचं नाव मोंटाल्सिनी. माझे वडील लेव्ही इंजिनियर होते, एक उत्तम गणिती. त्यामुळे सगळी सूत्र पक्की होती त्यांची आयुष्याची. माझी आई ॲडल मोंटाल्सिनी, एक उत्तम चित्रकार. पण काय? आमचं टिपिकल ज्यू कुटुंब, अतिशय जुनाट विचारांचं, पुराण मतवादी. माझ्या अत्यंत हुशार आईला वडिलांनी सतत घरकामात राबवलं. आम्ही 4 भावंड, थोरली बहीण, मधला भाऊ आणि धाकट्या आम्ही दोघी जुळ्या बहिणी. माझ्या अत्यंत हुशार आईला घरकामातनं वेळ मिळाला तर आणि तरच आईनं ड्रॉइंग काढायचं, नाहीतर घरात नुसतं रण माजायचं, नुसता बॉम्ब वर्षाव. ही भांडी का पडली आहे तिथे? हा, चल जेवायला वाढ मला. तू सुरू झालं तुझं चित्र काढणं? हा, किती वेळा सांगितलं तुला मी घरची कामं आधी करत जा म्हणून ना? उठ सूट आपला ब्रश, रंग आणि चित्र. सगळं आवरून ठेवलंय मी, शिवाय घरी आवरलेलं आहे. उगाच का ओरडतोय? ए, उलट बोलू नकोस. हिम्मत कशी झाली तुझी उलट बोलायची? हा, डोंट क्रॉस युअर लिमिट. अरे मला सांग, आजचं चिकन सूप कसं होतं? आवडलं का तुला? हो, आजचं सूप म्हणजे खूप मोठा विनोद होता. का, काय झालं? मीठ कमी पडलं? कमी? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? खूपच खारट झालं होतं ते सूप. ओ आणि हो, शिवाय ते चिकनही शिजलेलं नव्हतं. ओ नो. अडल, काय चाललंय तुझं? अरे मी तरी काय करू, घरात एवढी कामं असतात, शिवाय घर आवरणं, भांडी आणि 4 मुलांना देखील बघायचं असतं. आणि हे आणि सगळं चित्र काढत बसायचं. अगं, हौस म्हणून करायच्या असतात या गोष्टी. हाऊस नाही, पॅशन येते माझं. नाही चालणार. घरची सगळी कामं झाली, वेळ उरला तर चित्र पटत असेल तर बघ, नाही तर पेटवून टाकी ना कॅनव्हास. अरे उगाच का टोकाचं बोलतोय? थांब रे. खरं तर आपल्या जीव बायांनी जास्त शिकलंच नाही पाहिजे. हिशेब करणं, बाजारहाट पुरती शाळा शिकली बस. कॉलेज बिलेज हे चोचले आपल्या बायकांसाठी नाहीच आहेत. बंद करा सगळी थिअरा. डॅडी डॅडी हा, बोल बेटा रीटा. दादा, हे पुस्तक बघ ना, काय अप्रतिम लिटरेचर आहे ना, काय लिखाण आहे. मला ना हे पुस्तक फारच आवडलंय. माझं तर बाबा ठरलंय, आज काय नवीन खूळ डोक्यात? मी सेल्मा लँगरलॉफ होणार. काय? सेल्मा लँगरलॉफ. अरे ती स्वीडिश लेखिका? हो, ती नोबेल प्राइज विनर. हो डॅडा, आमच्या त्या टीचर सांगत होत्या 1909 मध्ये नोबेल प्राइज मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. आणि हो, स्वीडिश अकादमीतून निवडून येणाऱ्या सुद्धा त्या पहिल्या महिला होत्या. व्हॉट अ ग्रेट वुमन ना. आणि त्यांचं हे लिटरेचर, दिस इज सो इम्प्रेसिव्ह. आय वॉन्ट टू बी जस्ट लाईक हर. बरं, निदान तू तुझ्या आईसारखी तरी नाही होणार. लिखाण कसं घरची सगळी कामं सांभाळून करता येतं. बेटा, तुझी शाळा पूर्ण झाली ना की तू घरी बसूनच लिखाण कर. तुला पण कॉलेज बिलेजमध्ये जायची काही गरज नाही. घरी बसून लिखाण करा आणि घरची सगळी कामं शिका. खरं तर आपल्या जीव बायांनी जास्त शिकलंच नाही पाहिजे. जूबायांनी शिकलं नाही पाहिजे? हम्म. ममा, अगं मी शिकले नाही, कॉलेजला गेले नाही तर मग मी लेखिका कशी होणार? अगं मला शिकायचंय. ममा, अगं दादा असे काय वागतंय? अरे मला तुझ्या डॅडीचं काय समजत नाहीये, आणि शिवाय मला त्यांची भीती पण वाटते. ममा, अगं हीच भीती आपला सर्वनाश करते. याच भीतीचा फायदा घेऊन काही लोक आपल्यावर वर्चस्व गाजवतात आणि आपल्या भीतीचा फायदा घेतात. आपल्याला आणखीन घाबरवतात. अगं माणूस जोपर्यंत घाबरतो ना, तोपर्यंत तो त्या एखाद्या दलदलीतल्या झाडासारखा कुचतो, सडतो. ममा, अगं वेळ आलीये, हीच ती वेळ. अगं खलील जिब्रान आपल्या कवितेत लिहितात, ते म्हणतात की
खलील जिब्रानचे ते शब्द माझ्यासाठी माझ्या आयुष्याची कमिटमेंट गप्प का तू अशी? तर चेहरा असा उदास का? मी आता सिनेगॉंग मधून येतोय, अल्वारिसच्या शोक सभेवरून. मी त्याच्यासाठी प्रार्थनाही केली आहे. तो गेल्याचा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. मलाही खूप वाईट वाटतंय. आता तू त्याच्यात भर घालू नकोस म्हणजे झालं. काय झालंय? कुठे काय? अगं जरा स्पष्टच बोल, काय झालंय ते. बाबा, हम्म. अल्वारिस अंकल अचानक कसे काय गेले? अगं जठराचा कॅन्सर झाला होता त्याला. कॅन्सर? हो. बाबा, त्यांना फार वेदना झाल्या असतील ना? त्यावर काय उपाय नाही. असा कसा उपाय नाही? हो, आणि आपण काय करू शकतो? आपण काय करू शकतो? बाबा, बाबा, मी उपाय काढणार, मी उपाय शोधणार, मी होणार डॉक्टर. तू उपाय शोधणार, तू डॉक्टर होणार. हो. अगं बायकांनी खरं कॉलेजमध्ये जायचंच नसतं. संसारावर परिणाम होतो त्याचा. मुलाबाळांकडे लक्ष राहत नाही. तुझ्या आईसारखं तिचं तुमच्याकडे लक्ष नाही, घराकडेही लक्ष नाही. मी लग्नच करणार नाही, मग मुलाबाळांचा प्रश्न येतोच कुठे? काय बोलतेस तू? हो बाबा, मला जाणवलंय, आतून कळलंय की तुम्हाला जसं बाईपण अपेक्षित आहे ना, तसं वागणं मला शक्य नाही. माझा मुळात स्वभावच नाहीये तो. त्यामुळे बाबा, मी तुमच्या पाया पडते. आय रिक्वेस्ट यू, मला वैद्यकीय शिक्षण घेऊ द्या, होऊ द्या मला डॉक्टर. बाबा प्लीज. अगं 20 वर्षाची झालीयस तू. वैद्यकीय शिक्षणासाठी लागणारं मूलभूत शिक्षण नाहीये तुझ्याकडे. लॅटिन, ग्रीक, मॅथमॅटिक्स साठी लोक वर्षानुवर्ष घासत असतात. नंतर ते खडतर वैद्यकीय शिक्षण, ते झेपणार आहे का तुला? बाबा, अहो तुम्ही फक्त हो म्हणा. नाही नाही. अहो मी करेल सगळं. नको. बाबा, तुम्ही मला मॅथमॅटिक्स शिकवा, बाकी सगळ्या विषयांची तयारी मी करेन. बाबा, फक्त एक चान्स द्या. बाबा प्लीज, आय रिक्वेस्ट यू. बाबा, तुमच्या रीटाला डॉक्टर होऊ द्या. ठीक आहे, पण फार वेळ नाही. फक्त 1 वर्ष. एका वर्षात लॅटिन, ग्रीक, मॅथमॅटिक्सचा संपूर्ण अभ्यास करायचा. संपूर्ण अभ्यास झाला तर मेडिकल कॉलेज, नाहीतर लग्न. आहे मनाची तयारी? हो, थँक्यू बाबा, होईल माझी तयारी. आय विल मेक इम्पॉसिबल सिम इनएव्हिटेबल. आणि माझा प्रवास सुरू झाला. टू मेक इम्पॉसिबल सिम इनएव्हिटेबल. माझी तयारी झाली. 1 वर्ष नाही, 8 महिन्यातच. मग बाबांनी माघार घेतली. 1930 साली मी ट्युरिन विद्यापीठाच्या मेडिकल स्कूलमध्ये डॉक्टर होण्यासाठी प्रवेश घेतला. आणि 1936 साली मी झाले डॉक्टर, मेडिसिन आणि सर्जरीमध्ये डिस्टिंक्शन मिळवून. डॉक्टर रीता. प्रोफेसर लेव्ही, प्लीज कम सर. सर, आता आपलं काम जवळपास होत आलंय. तुम्ही ती आयडिया दिलीत ना, ती अगदी ग्रँड आहे. अहो, सिल्वर डायनं रंगवलेला तो न्यूरॉन बघा, कसला भारी दिसतोय ना. रीता, तो फक्त भारी दिसण्याकरिता नाहीये. न्यूरॉन्स डिफरन्शिएट होऊन त्यातून पेरिफेरल नर्व्स फॉर्म होत आहेत. इट्स अ फॅसिनेटिंग प्रोसेस. हो सर, पण ते खरंच इतकं गोड दिसतंय ना, की त्या चिकभ्रूणात चक्क एक नवीन न्यूरॉन टिश्यूज फॉर्म झालाय बघा. येस, बट किडो,
कसं सांगू तुला, काय झालं सर? तुला इथं काम करता येणार नाही. आता कोणतीच स्टेप चुकली आहे? नीट लक्ष देऊन ऐक, तुला इथं काम करता येणार नाही. काय झालंय सर? काही चुकलंय का माझं? येस, तू जन्म घ्यायला त्याचा मॅनिफेस्टो ला दिफेसा देला रेजावर 10 शास्त्रज्ञांच्या सह्या आहेत, जे सांस्कृतिक वंशवाद दर्शवतो. त्याला त्याने विज्ञानाची जोड दिली आहे. पण सर आपल्याला खूप काम करायचंय. विक्टर हॅमबर्गरच्या पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे. येस येस, आय नो, कळतंय मला. पण माझा नाईलाज आहे. तुला जावंच लागेल आणि मलाही कधीतरी. तू सध्या जात्यात तर मी सुपात. ठीक आहे, मग आता काय करू मी? तू ब्रसेल्सला जा. येस, बेल्जियम मध्ये. तिथे या चिकन एम्ब्रियोज आणि त्यांच्या नर्व टिश्यूजवर काम करत राहा. वी आर सायंटिस्ट. आपल्याला काम करत राहायचंय. इथं काय तिथं काय. ओके सर, विश मी लक. बुआनो फॉर्तुना. मी ब्रसेल्सला गेले, तिथे काम करू लागले. पण तिथेही फार दिवस काम करू शकले नाही. जर्मनीनं बेल्जियम पादाक्रांत केलं आणि खोट्या नाण्यासारखी इटलीला परतले. ट्युरिन विद्यापीठात तर मला पाऊलही ठेवता येत नव्हतं. मग मी माझ्या किचनमध्येच माझी प्रयोगशाळा उघडली. माझ्या विणकामाच्या सुया झाल्या माझ्या स्काल्पेल आणि घरकामातले चिमटे झाले माझे फोर्सेप्स. पुन्हा जोरात काम सुरू केलं आणि एक दिवस चमत्कार झाला. डॉक्टर रीता. प्रोफेसर लेवी, प्लीज कम सर. शो मी युअर वर्क. शुअर सर. दिस इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. तुला असिस्टंटची गरज आहे. नाही सर. येस, तुला असिस्टंटची गरज आहे. नाही सर आय कॅन मॅनेज. ओके, तुला जरी असिस्टंटची गरज नसली तरी मला बॉसची गरज आहे. सर? ट्युरिन युनिव्हर्सिटीमधून मला काढून टाकलंय. व्हॉट? प्रयोगशाळेतून हाकलून दिलंय. ओ नो. इट्स ओके, पण आपल्याला आता दुःख करत बसायला वेळ नाहीये. त्या हिटलरलाही उत्तर द्यायचंय. तो म्हणतोय नर्व टिश्यूज मरत नाहीत. ते मरणं म्हणजे कुठला तरी आजार आहे, विकृती आहे. आता हे खरं का खोटं हे तपासायला हवं. आपले हे ऑब्झर्वेशन्स हे तत्कालीन म्हणजे सध्याच्या वैज्ञानिक सिद्धांताच्या विरोधात जात आहेत. आणि हेच ऑब्झर्वेशन्स न्यूरोजेनेसिसची एक नवीन कल्पना निर्माण करू शकतील. येस, म्हणूनच आपल्याला पेपर पब्लिश करायला लागेल. पब्लिश? सर, युरोपात आपल्या लिखाणावर बंदी आहे. येस, आय नो. म्हणूनच अमेरिकेला जाऊ, तिथे पब्लिश करू. चल कामाला लागू. येस सर. आणि आम्ही कामाला लागलो. आम्ही दाखवून दिलं की भ्रूणामध्ये नर पेशी जन्माला येतात, वाढतात आणि मरतात देखील. हे चक्र नैसर्गिक आहे. आम्ही विक्टर हॅमबर्गरला उत्तर दिलं. आमचा पेपरही छापून आला. पण ट्युरिनवर दोस्तांचा बॉम्ब वर्षाव वाढू लागला. जर्मननं जूनना कोंडीत पकडणंही वाढवलं. मग आम्हाला खोट्या नावानं फ्लॉरेन्सला येणं भाग पडलं.
खेड्यापाड्यात नांदलो आम्ही, पण तिथेही मी माझं संशोधन सोडलं नाही. माझ्या मुलांना संकरित अंडी खायला घालायचेत या नावाखाली मी शेतकऱ्यांकडनं अंडी गोळा करी आणि त्यातून चिकन एम्ब्रिओवर माझे प्रयोग चालूच होते. अखेर 1941ला आम्ही ट्युरिनला परत आलो. प्रॅक्टिसिंग डॉक्टर म्हणून मी चक्क रेफ्युजी कॅम्पमध्ये कामही केलं. 1946मध्ये मला साक्षात व्हिक्टर हॅम्बर्गरने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी, सेंट लुईस, मिसुरी, अमेरिकेला बोलावलं आणि तिथे चक्क मी प्रयोगशाळेत काम करू लागले. तब्बल 30 वर्ष तिथे मी काम केलं आणि त्याच दरम्यान म्हणजे 1948 ते 1950च्या दरम्यान एक दिवस Hello, friends. I am Victor Hamburger and I have something to share. आतापर्यंत आम्ही जे एक्सपेरिमेंट्स करत आलेलो, ज्यामध्ये आम्ही एम्ब्रिओचे अवयव कापून त्यामध्ये काय बदल घडतायत हे बघत होतो, जे इंडक्टिव्ह फॅक्टर हायपोथेसिसला सपोर्ट करतील. इंडक्टिव्ह फॅक्टर हायपोथेसिस म्हणजे एका गटातल्या पेशी दुसऱ्या गटातल्या पेशींना सिग्नल्स पाठवतात, जेणेकरून त्या दुसऱ्या गटातल्या पेशींचं डेव्हलपमेंटल फेट चेंज होतो. पण मी गोंधळलो, मे बी कारण माझ्या एका स्टुडंट एल्मर ब्युकरच्या एक्सपेरिमेंट्समधून असं लक्षात आलं की उंदराच्या ट्यूमरचे टिश्यूज काढून जेव्हा चिकन एम्ब्रिओजमध्ये घातले जातात तेव्हा त्या चिकन एम्ब्रिओजच्या नर्व टिश्यूजमध्ये वाढ होते. दॅट वॉज अमेझिंग. पण हे इंडक्टिव्ह फॅक्टर हायपोथेसिसला सपोर्ट करणारं नव्हतं, बट ते डॉक्टर रीटाच्या हायपोथेसिसला सपोर्ट करणारं होतं. म्हणूनच मी माझे ऑब्झर्वेशन्स डॉक्टर रीटा सोबत शेअर केले. डॉक्टर रीटा, स्टॅन, येस तुमच्या लक्षात आलंय ना? येस विक्टर, उंदराच्या डोक्यातल्या ट्युमरचा अंश जेव्हा आपण या चिकभ्रूणात घातला तेव्हा त्याच्यातल्या नर्व टिश्यूज मध्ये वाढ झाली आहे. येस, कारण त्या ट्युमर कडून काहीतरी त्या एम्ब्रिओच्या सेल्सच्या न्यूक्लियस पर्यंत जात आहे. करेक्ट, काहीतरी रसायन. करेक्ट. कारण बघ ना, त्या ट्युमर भोवती कशी प्रभावळ तयार झाली आहे नर्व टिश्यूजची, आणि त्यांच्या वेन्स मध्ये सुद्धा वाढ झाली आहे. त्यांच्या आर्टरीज मध्ये नाही झाली, कारण त्या एम्ब्रिओज कडून ट्युमर कडे परत जातात. Oh, so they are establishing give and take relationship. येस. स्टॅन, येस रीटा. काय असेल रे हे रसायन? हा, मी तेच वेगळं करायचा आता प्रयत्न करतोय. जमेल? जमायलाच हवं. अगं बायोकेमिस्ट आहे मी. स्टॅन, येस विक्टर. तू जर सक्सेसफुल झालास तर हा एक ऐतिहासिक शोध असणार आहे, ज्याने न्यूरो मेडिसिनच्या क्षेत्रात क्रांती होणार आहे. ॲग्रीड. येस. 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 आणि स्टॅनले कोहेनने ते रसायन बाजूला काढलं. NGF, नर्व ग्रोथ फॅक्टर. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आणि काही सायकोलॉजिकल डिसऑर्डर्सवर औषधं मिळाली. पण ते आजार अजूनही माणसांना त्रास देत आहेत. अल्झायमर, टिपिकल स्किझोफ्रेनिया. औषधं मिळायला हवीत ग. अजून संशोधन व्हायला हवं त्यावर. हो, पण तुम्ही कोंडी फोडलीत. या क्षेत्रातल्या औषधोपचारांना सुरुवात केलीत. पण या आजारांचा शेवट मला नाही पाहता आला. तुम्हाला नोबेल प्राइज मिळालं. नोबेलचं महत्व आहेच, फारच. कारण या सगळ्याला फंड्स लागतात. नोबेल सारख्या पुरस्कारांनी फंड्स मिळतात, आणखीन फंड्स मिळायला मदत होते. शास्त्रज्ञांना फंड, संसाधनं आणि पाठिंबा मिळायलाच हवा ग. म्हणूनच तर तुम्ही लढलात. अगदी 97व्या वर्षी सुद्धा संसद सभासदांविरुद्ध. फार सामान्य माणसं असतात ग ही, आणि स्वार्थीही. त्यांना मानव जातीच्या भल्याची जाणीवही नसते. पण नशिबाने ती जाणही माझ्याकडे आहे आणि अधिकारही. सुरुवातीच्या काळानंतर, अडचणींनंतर तुम्ही इटलीत विज्ञानासाठी खूप काही केलं. अनेक संस्था स्थापन केल्यात.
विज्ञानासाठी लोकांसाठी खूप काही केलं. त्यामुळे लोक तुम्हाला मानतात. हीच ताकद तुम्हाला पहिल्यापासून मिळाली असती तर. जर माझ्यासोबत भेदभाव झाला नसता, जू पण मला भोगावं लागलं नसतं, तर कदाचित मी जिद्दीने उभे राहू शकले नसते, इतकं मोठं संशोधन करू शकले नसते, नोबेलही मिळालं नसतं बहुधा. मी त्या मुसोलिनीचे आभार मानते त्यासाठी. त्यानं मला क्षुद्र मानवात गणलं, पण त्याचमुळे मला चाकोरी बाहेर पडता आलं, आनंदात काम करता आलं. विद्यापीठाच्या बंदिस्त वातावरणातनं बाहेर पडून मला माझं मुक्त विद्यापीठ उभं करता आलं. अन्यायाच्या वेदनेतून माझ्या विज्ञानाविषयी संवेदना निर्माण झाल्या, निश्चित झाल्या आणि त्यातून मी उभी राहिले. Ladies and gentlemen, please put your hands together. Welcome to the stage, Nobel laureate, Miss Rita Levi-Montalcini. Thank you. Thank you. Thank you, all of you. Good afternoon, ladies and gentlemen. एक पेशी, अनेक पेशी, असंख्य पेशी. या पेशींचं माणसासारखं नसतं. एक पेशी दुसऱ्या पेशीला वाढीसाठी मदत करते. माणसं करतात का मदत? नाही करत ना. एक पेशी दुसऱ्या पेशीला वाढीसाठीचे सिग्नल देते. ही एक क्रांतिकारी कल्पना. NGF, नर्व ग्रोथ फॅक्टर. NGFनं न्यूरोसायन्स आणि मेडिसिन्सची दारं उघडली. अल्झायमर्स, पार्किन्सन्स यासारख्या जुन्या आजारांवर औषधांचा शोध सुरू झाला. पण हे सगळं घडलं कसं? हाव? लेडीज अँड जेंटलमन, आज मी आपल्यासमोर माझ्या रिसर्चमधली काही ऑब्झर्वेशन सादर करते. NGF. NGF हे एक प्रोटीन आहे आणि न्यूरोट्रॉपिन कुटुंबातलं एक सदस्य. हे न्यूरॉन्सच्या जगण्यात, वाढीत महत्त्वाची भूमिका पार पाडते, विशेषतः सेन्सरी अँड सिम्पॅथेटिक न्यूरॉन्समध्ये. पण ते इम्युन सिस्टीम रेग्युलेशन अँड पेन मॉड्युलेशन यासारख्या इतर शारीरिक कार्यामध्येही सामील असते. NGFचं मुख्य कार्य न्यूरोट्रॉपिक फॅक्टर हायपोथिसिसवर आधारित आहे. या थिअरीप्रमाणे न्यूरॉन्स NGFच्या मर्यादित पुरवठ्यासाठी स्पर्धा करतात. कॉम्पिटिशन्स जेव्हा न्यूरॉन्सना NGF पुरेसं मिळतं ना, ते जगतात, तर बाकीचे प्रोग्रॅम्ड सेल डेथला बळी पडतात. यामुळे न्यूरॉन्सची संख्या आणि त्यांचा आकार यांची जुळणी सुनिश्चित होते. पण एवढ्या संशोधनानंतर एक प्रश्न उरतोच. NGF हे एकच प्रोटीन आहे का? असे कितीतरी प्रोटीन मानवी शरीरात असतीलच की ज्यांचा संबंध मानवी विकारांशी, मानसिक आरोग्याशी आणि रोगप्रतिकारक शक्तीशी असेल आणि जे अद्यापही शोधले गेलेले नसतील. असे प्रोटीन जे आपल्या मेंदूतील रसायनशास्त्र आणि अनुवंशिकता यातल्या गुंतागुंतीमधून मार्ग काढतील आणि सहज चांगले उपचार उपलब्ध करून देतील. फ्रेंड्स, ज्या शोधासाठी मी माझं पूर्ण आयुष्य पणाला लावलं, मला नोबेल मिळालं, तो शोध अजूनही पूर्णत्वाला गेलेला नाहीये. अजूनही अल्झायमर्स, पार्किन्सन्स यासारख्या आजारांवर परिपूर्ण औषधं मिळालेली नाहीयेत. आता हा शोध पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी तुमची आहे, तुमची पण आहे. द्याल ना मला साथ? द्याल ना? तुमची साथ मिळाली नाही तर मला मिळालेल्या नोबेल प्राइजला परिपूर्ण अर्थ मिळणार नाही. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, खूप कमी आहे, खूप कमी आहे. श्रोते हो, विज्ञान नाटिका द यंग ग्रॅनी आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं डॉक्टर समीर मोने यांनी आणि यात सहभागी झाले होते
वृद्ध रीटा, संध्या ओक, पत्रकार उत्तरा नातू, ॲडेल जयश्री फेणे, एडेमो रामदास जाधव, लहान रीटा शिवांजली सापे, तरुण रीटा जान्हवी पाध्ये, प्रोफेसर लेवी आणि विक्टर अर्पित राऊळ, स्टॅनली कोहेन, दौलत फेणे. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.